माझ्या स्मार्ट सुगरणीसाठी पावसाळ्यात खूप उपयोगी पडते अशा किचन टिप। 1. पावसाळा हा सगळ्यांनाच आवडतो। पावसाळा असा असतो की घर कितीही स्वच्छ केले तरी घाण होते। पावसाचे पाणी आणि धुळीमुळे आपले स्वयंपाकघर तर घाण होतेच, पण ओलाव्यामुळे स्वच्छ करूनही ते लवकर कोरडे होत नाही। 2. बराच काळ ओले राहिल्यामुळे माशा, झुरळे येऊ लागतात। अशावेळी स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे। 3. पावसाळ्यात घरामध्ये आणि घराच्या भोवती खूप माशा घोंगावताना दिसतात, तर अशावेळी माशांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आपण करू शकतो, तो म्हणजे लिंबाचे 2 काप करून त्याच्या एका भागावर 6-7 लवंगा खोचून ज्या ठिकाणी माशा घोंगावत आहे त्या ठिकाणी ठेवून द्यावे। त्यामुळे माशा काही वेळातच नाहीशा होतील। किंवा या किडींपासून मुक्त होण्यासाठी 1 चमचा कडुलिंबाचे तेल अर्धा लिटर पाण्यात विरघळवून घ्या, किंवा लवंग तेल असल्यास 1 चमचा 1 लिटर पाण्यात विरघळवा आणि सर्वत्र फवारणी करा। 5. पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना कोबट असा वास येतो, तर अशा वेळेस कपड्याच्या कोपऱ्यामध्ये कापराच्या काही वड्या ठेवल्यास कपड्यांना येणारा वास नाहीसा होतो। 6. पावसातील वातावरणामुळे घरातील बिस्किटं नरम होतात, तर अशा वेळेस घरातील एखादं एअरटाईट कंटेनर घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालून त्यावर टिश्यू पेपर ठेवायचा आणि मग त्यामध्ये बिस्किटं ठेवायचे। कंटेनरमध्ये घातलेल्या तांदळामुळे आणि टिश्यू पेपरमुळे दमटपणा नाहीसा होतो आणि बिस्किटं खुसखुशीत राहतात। 7. वर्षभरासाठी बनवून ठेवलेले हळद, धना पावडर, जिरा पावडर किंवा मसाले यांना पावसाळ्यामध्ये जाळ्या किंवा अळ्या लागण्याची शक्यता असते, तर अशा वेळेस त्यामध्ये थोडेसे मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून एअरटाईट कंटेनरमध्ये हे ठेवल्यास वर्षभर ते छान राहते। 8. पावसाळ्यात भिजलेले शूज उन्हाअभावी लवकर सुकत नाही, तर अशा वेळेस एखादा पेपरचा गोळा शूजमध्ये घातल्यास तो पेपर शूजमधला ओलावा शोषून घेतो। 9. स्वयंपाकघरातील ओलसरपणामुळे दुर्गंधी येऊ शकते, त्यामुळे तुम्ही लादी पुसताना पाण्यात फिनाईल मिसळा, जेणेकरून डास आणि दुर्गंधी लांब राहील। 10. पावसाळ्यात मिठाच्या डब्यात कापडात थोडेसे तांदूळ बांधून ठेवा। असे केल्याने तांदूळ मिठामधील अतिरिक्त मॉइश्चराईज शोषून घेतो, ते पूर्णपणे सुरक्षित आणि कोरडे ठेवतो। 11. भांडी स्वच्छ आणि त्वरित सुकविण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरातील सिंकजवळ जाळीची टोपली स्टँड ठेवावा। त्यामुळे भांड्यांमध्ये असलेले पाणी थेट सिंकमध्ये जाईल आणि भांडी देखील लवकर कोरडी होतील। 12. भांडी धुतल्यानंतर सिंकभोवती आणि स्लॅबमध्ये पाणी भरते, त्याचबरोबर पावसात ओलावा असल्याने ते लवकर सुकत नाही। ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरातील कपड्याऐवजी वायपर वापरा। वायपरच्या मदतीने स्लॅब लवकर कोरडे होईल। 13. पावसाळ्यात 5 ते 7 लवंगा कापडात बांधून साखरेच्या डब्यात ठेवल्याने साखरेत ओलावा राहणार नाही। 14. अख्खे किंवा खडे मसाले लवकर खराब होत नाहीत, त्यामुळे शक्यतो पावडरऐवजी खडे मसाले स्टोअर करून ठेवा। गरजेप्रमाणे ते वाटून ताजेच वापरा, कारण पावडर करून ठेवलेले मसाले लवकर खराब होतात। 15. सर्दी, खोकला किंवा यासारखे विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी आलं आणि मधाचे चाटण घ्यावे। 16. आलं उष्ण थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्याची मदत होते। 17. पावसाळ्यात आणलेल्या भाज्या साफ करून मिठाच्या पाण्यात धुवावे आणि नंतर स्वच्छ पाण्यात धुवून वापरावी। 18. स्वयंपाकघरात ओलसरपणा असेल तर पाय घसरण्याचाही धोका असतो, त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघराचा दरवाजा शक्यतो उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुमच्या किचनमधील पदार्थ पावसाळ्याच्या दिवसातही चांगले राहतील आणि पदार्थाची चवही अजूनच वाढेल। ह्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।